करा। आरक्षित घटकांचा एल्गार, 14 मेचा तो वादग्रस्त GR रद्द करा। राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी कॉलम द्या, चंद्रपुरात निघणार 28 जूनला महामोर्चा। आरक्षित घटकांच्या हक्कावर गदा आणणारा राज्य सरकारचा 14 मेचा GR रद्द करण्यासाठी आता संपूर्ण बहुजन समाज एकवटला आहे। वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची सवलत घेणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात प्रवेश नाकारण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात चंद्रपुरात आरक्षित घटकांची एक महत्त्वाची सहविचार सभा पार पडली। या सभेत सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। येत्या 28 जून 2026 रोजी चंद्रपूरच्या ऐतिहासिक भूमीत भव्य महामोर्चा काढण्याचा एल्गार पुकारण्यात आला आहे। पाहुयात या संदर्भातील आमचा हा विशेष रिपोर्ट। करा 14 मेचा रद्द करा, 14 मेचा निर्णय रद्द करा। राज्य सरकारने 14 मे 2026 रोजी मंत्रिमंडळात घेतलेल्या एका निर्णयामुळे आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आणि सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। या नव्या नियमानुसार सवलतींचा लाभ घेणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती केवळ राखीव जागेवरच होईल, त्यांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही। सरकारच्या या निर्णयाला थेट आव्हान देण्यासाठी चंद्रपूर येथे ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विविध समाज संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त सहविचार सभा पार पडली। आमच्या हक्कासाठी एकजुटीची लढाई असा नारा देत या सभेमध्ये 28 जून रोजी चंद्रपुरात भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। या संदर्भात बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, नक्कीच झालं पाहिजे, कारण ज्या पद्धतीचं एक परिपत्रक 22 जानेवारीला जातन्याय जनगणनेच्या बाबतीत निघालं आणि नंतर आता 14 मेचं जे कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला त्याच्या संदर्भात एक मोठा मोर्चा ओबीसीचा हा चंद्रपुरात निघणार आहे। की याच्यात ज्या राखीव जागा होत्या, आपण पाहिलं असेल की रिझर्वेशनच्या जागेमध्ये ओबीसीनी फॉर्म जरी भरला तरी ओपनच्या जागेतून देखील आपण फॉर्म भरू शकत होतो। आता ओपनचा कोटा हा टोटली सगळ्या विद्यार्थ्यांचा बंद करून टाकला आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय हा ओबीसी वरती होत आहे आणि कुठेतरी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण पाहिलं की जो 14 मेचा निर्णय या ठिकाणी कॅबिनेटचा झाला, त्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती त्यांनी दिली आहे, पण तो निर्णय कायमचा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत कुठलाही ओबीसी हा मागे येणार नाही आणि त्याच्यासाठी भविष्यात ओबीसीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांच्या भविष्याचा विचार करून या ठिकाणी मोठ्या मोर्चाचं आयोजन सगळ्या ओबीसीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आहे। आणि या आंदोलनाच्या किंवा मोर्चाच्या माध्यमातून जरी आम्हाला न्याय मिळाला नाही तर भविष्यातही पुन्हा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन हे आमचं असंच अविरत चालू राहील। या सहविचार सभेत केवळ GRचा निषेध करण्यात आला नाही, तर सध्या सुरू असलेल्या जनगणना कार्यक्रमात ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने ओबीसी नागरिकांनी असहकार पुकारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत माहिती न देण्याचा निर्धार या सभेतून बोलून दाखवण्यात आला। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी या लढ्यात सर्व आरक्षित घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले। ते बोलताना म्हणाले, काही लोकांना त्रास सुद्धा होणार नाही, कर्मचारी सुद्धा या मोर्चात सहभागी होईल। मागच्या वेळी आपण मोर्चा जो काढला होता SC/ST ओबीसीचा तो वर्किंग डेला होता आणि ओबीसीचा जो रवींद्र डोंगरे भूषणा बसला होता तो नॉन वर्किंग डे होता। तर 28 जून एकच ध्यास, हक्क, सन्मान आणि न्याय असं म्हणत ओबीसी, VJNT, SC, ST हा एकत्र आलेला जनसागर आता सरकारला झुकवण्यासाठी सज्ज झाला आहे। 28 जूनच्या या महामोर्चाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। सरकार हा वादग्रस्त निर्णय मागे घेणार का? राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीचा कॉलम येणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या AVS दस्तक YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।